गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल कराळे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पालकवृंदांचे आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज 31 मे 2024 आपल्या विवेक परिवारातील 2 मुख्य सदस्य आपल्या शाळेच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. एक म्हणजे मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार आणि नेतृत्व शानदार असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या शिक्षिका आणि आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका आदरणीय सौ धोटे मॅडम. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या शाळेची आणबाण शान नेहमी आपल्या गोष्टीत बुडवून ठेवणारे, विद्यार्थ्याच्या मनात हास्य फुलवणारे, आपल्या शाळेत नाईक पदावर कार्यरत असणारे आपले सर्वांचे आवडते आदरणीय दिलीप भाऊ हे दोन्ही मान्यवर आज वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. माझ्याकडून या मान्यवरांना भावी आयुष्यासाठी खूप हार्दिक शुभेच्छा. एवढी वर्ष देऊनही देणे फिटत नाही, सोडू म्हणते पावले तरी माणसं सुटत नाही. सोन्यासारख्या माणसाच्या लाख मोलाच्या आठवणी मिटणार नाहीत, जितवर पापणी मिटत नाही, जितवर पापणी मिटत नाही. मित्रांनो, या दोन्ही मान्यवरांनी आपल्या आयुष्यातील खूप सारे वर्ष या शाळेसाठी, या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहे आणि आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. आज जरी शेवटचा दिवस असला तरी यांच्या आठवणी मात्र विद्यार्थ्यांच्या मनात शेवटपर्यंत घर करून राहील. मित्रांनो, आपल्या लाडक्या मॅम आज सेवानिवृत्त होत आहे. आपल्या शाळेतील आदरणीय सौ धोटे मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. दयाळू, मायाळू स्वभावाच्या आपल्या धोटे मॅडम म्हणजे आपल्या विवेक परिवाराची जणू मायच. माझ्यासाठी प्रेरणादायी असणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या वतीने उत्कृष्ट शिक्षिका व शिक्षकांच्या वतीने उत्कृष्ट मुख्याध्यापक बहुमान घेऊन सेवानिवृत्त होणाऱ्या माननीय सौ धोटे मॅडम यांच्या प्रेरणादायी जीवनाचा प्रवास कसा होता हे आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करीत आहे. मित्रांनो, गोष्ट आहे 1966 ची. मे महिन्याच्या 3 तारखेला वर्धेजवळील मांडवगड या गावामध्ये एक कन्यारत्न जन्माला आले आणि या कन्यारत्नाचे वादापै कुटुंबियांनी आनंदाने नाव ठेवले अलका. आणि हे अलका नावाचे कन्यारत्न म्हणजे आपल्या लाडक्या धोटे मॅडम. मॅडमच्या वडिलांचे नाव चंपतराव वादापळे आणि आईचे नाव चंद्रकला. स्वातंत्र्यानंतर देशात झपाट्याने प्रगती सुरू होती, परंतु शिक्षणाच्या बाबतीत खेडोपाडी अनास्थाच होती. मुलींच्या शिक्षणासंदर्भात तर विचारूच नका. परंतु धन्य ते आई वडील आणि धन्य ते वादापळे कुटुंब आपल्या लाडक्या लेकीला प्राथमिक शिक्षणासाठी गावाजवळीलच नारायणपूर येथे पहिल्या वर्गात टाकले. माननीय सौ धोटे मॅडम यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मामाच्या गावाला म्हणजे नारायणपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण वर्धा येथील जगजीवनराम विद्यालय येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात पूर्ण केले. आदरणीय धोटे मॅडम यांनी विद्यार्थी दशेत असताना कबड्डी, व्हॉलीबॉल खेळात राज्य स्तरावर अनेक पारितोषिक मिळवलेली आहे. यशवंत महाविद्यालयात कला शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर मॅडम येथेच थांबल्या नाहीत. शिक्षणशास्त्राची पदवी म्हणजे BEd ही पदवी मिळवण्यासाठी त्या काटोल येथे शिकण्यासाठी गेल्या व शिक्षणशास्त्राची पदवी त्यांनी प्राप्त केली. आणि या सर्व शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या मेहनतीने आणि वादापळे कुटुंबाच्या आशीर्वादाने आदरणीय मॅडम यांनी आपल्या संस्थेची दुसरी शाळा राष्ट्रीय सामाजिक विद्यालय पिपरी मेघे येथे 1 जुलै 1991 रोजी सहाय्यक शिक्षिका म्हणून नियुक्ती मिळवली आणि त्या तिथे रुजू झाल्या. रुजू झालेल्या दिनांकापासूनच विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य मॅडमनी सुरू केले. मॅडमनी जवळपास या शाळेमध्ये 21 वर्ष सेवा केली. आजही या शाळेतील विद्यार्थी वादापळे मॅडमचे नाव आदराने घेतात व आभार व्यक्त करतात. या दरम्यान आदरणीय वादापळे मॅडम
यांचा विवाह वर्धा येथील कर्तबगार व्यक्तिमत्व माननीय श्री दीपकरावजी धोटे यांच्याशी फेब्रुवारी महिन्यात 1993 मध्ये झाला आणि आपल्या वादाफळी मॅडम सौ कल्याणी दीपकराव धोटे म्हणजेच धोटे मॅडम झाल्या. आदरणीय धोटे सर आपल्या कुटुंबाविषयी काळजी करणारे, आपल्या कर्तव्यापरी एकनिष्ठ असणारे व इतरांना मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, म्हणतात ना, जिथे ज्या व्यक्तीची आवश्यकता असते तिथे भगवंत आपोआप त्या व्यक्तीला पाठवतो. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे नशीबच छान आहे की आईसारखी विद्यार्थ्यावर प्रेम करणाऱ्या सौ धोटे मॅडम वर्धेच्या शाळेमधून आपल्या या छोट्याशा शाळेमध्ये 20 जुलै 2012ला बदली होऊन आल्या आणि आपल्या शाळेचा चेहरा मोहराच बदलायला सुरुवात झाली. मॅडमनी आपल्या विवेक परिवारात आल्या आल्या शाळेच्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली. विद्यार्थी जेवणाच्या सुट्टीत विहिरीवर पाणी पिण्यासाठी गर्दी करतात हे पाहून मॅडमचे मन हेलावले. मॅडमनी दुसऱ्याच दिवशी स्वतःजवळचे 20,000 रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी पाण्याची टाकी आणि नळची व्यवस्था आपल्या या शाळेला करून दिली. विद्यार्थ्यांना ही झालेली सोय म्हणजे आनंदाची बाब. कारण जे विद्यार्थी विहिरीवर गर्दी करायची पाणी पिण्यासाठी ते आज या नळ्यांवर शिस्तीमध्ये रागा करून पाणी पितात व स्वतःजवळील एवढी मोठी रक्कम विद्यार्थ्यासाठी खर्च करणाऱ्या शिक्षिका मी तरी जीवनात प्रथमच पाहत होतो. उत्कृष्ट मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षिका, मायाळू दयाळू शिक्षिका, आईप्रमाणे विद्यार्थ्यावर प्रेम करणाऱ्या शिक्षिका व वेळप्रसंगी वडिलाप्रमाणे विद्यार्थ्यांना वठणीवर आणणाऱ्या शिक्षिका म्हणून धोटे मॅडम यांची ओळख विद्यार्थ्यात, पालकात व आजूबाजूच्या गावात निर्माण झाली. आपल्या शाळेतील विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी एक शिक्षक म्हणून अपार कष्ट आजपर्यंत मॅडमने घेतले आहे. अनेक मराठी शाळा बंद पडत आहे, परंतु आपल्या शाळेचे नाव मोठं करण्यामध्ये आदरणीय धोटे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या शाळेतील मुलींना स्वावलंबन व शिस्तीचे धडे देण्यासाठी स्काउट गाईडच्या कॅम्पला घेऊन जाणे, विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देऊन खेळताना त्याच्यासोबत खंबीरपणे उभे राहणे, शाळेत विविध उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नीटनेटकेपणा यासाठी आग्रही असणे, मुलींकडे विशेष लक्ष पुरविणे यात मॅडम नेहमी अग्रेसर होत्या. विशेष करून वर्ग 10वीची काळजी मॅडम नेहमी घ्यायच्या. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना वैयक्तिक बोलावून त्यांची विचारपूस करून त्यांना योग्य त्या मार्गदर्शन करायच्या. मॅडम स्वतः शालेय जीवनात राज्यस्तरीय खेळाडू राहिलेल्या असल्यामुळे खेळांविषयी नेहमी पॉझिटिव्ह होत्या. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळात उंच भरारी घ्यावी यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील राहिल्या. आदरणीय मॅडमच्या कारकिर्दीमध्ये आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये लागले आहेत, खाजगी नोकरीसुद्धा करीत आहेत, तर काही विद्यार्थी स्वतःच्या स्वाभिमानाने व्यवसाय करीत आहेत. अनेक विद्यार्थी आजही इंजिनियर, डॉक्टर, नर्स, MPSC इत्यादी प्रकारचे शिक्षण घेत आहेत व नोकरीसाठी तयारी करीत आहेत. मुख्याध्यापक पदावर आरूढ असताना देवळी येथे स्काउट कॅम्पला जवळपास 35 मुलींना फक्त आणि फक्त त्यांच्या भविष्यासाठी आणि आनंदासाठी घेऊन जाणे ही मॅडमची उल्लेखनीय बाब आहे. आदरणीय धोटे मॅडम यांनी आपल्या शाळेत स्वतःच्या कारकिर्दीमध्ये शाळेच्या अनेक उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला. सहभागच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांना कलागुण रुजवले. मग सांस्कृतिक कार्यक्रम असो, स्वच्छता उपक्रम असो, वृक्षारोपण असो किंवा गोड दिवाळीचे कार्यक्रम असो, सरस्वती पूजन असो किंवा वर्ग 10वीला निरोप समारंभामध्ये मॅडम नेहमी समोर असायच्या. अनेक स्पर्धा परीक्षाकरिता मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना तयार केले. रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, गीत गुंजन स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन केले. शिक्षणासोबत विद्यार्थ्यात अनेक कलागुण असणे आवश्यक आहे या विचारावर त्यांचा जास्त भर होता. आपल्या शाळेतील अनेक सहलीमध्ये मॅडमनी विद्यार्थ्याची काळजीपोटी स्वतःला झोकून दिली. विद्यार्थी सुद्धा मॅमच्या सानिध्यात स्वतःला सुरक्षित समजायची. 10वीचा निकाल लागला की मॅम त्यांच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक करायला कधीच विसरल्या नाही. मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना विद्यार्थी, कर्मचारी यांना एकत्र करून शाळा कशी चालवली जाते
याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय मुख्याध्यापक सौ धोटे मॅडम यांनी आज शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनात आपल्या स्वतःच्या कर्तव्यनिष्ठतेमुळे व प्रेमळ स्वभावामुळे आदरयुक्त स्थान निर्माण केले आहे. माननीय धोटे मॅडम यांनी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पद दिनांक 2 नोव्हेंबर 2020 मध्ये स्वीकारले. त्यानंतर जबाबदारी वाढली, कार्य वाढले, तरी सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिकविणे थांबविले नाही. शाळेतील मुख्याध्यापक पदाचे कार्य करीत महत्त्वाचे विषय मॅडमनी वर्ग 5वी ते 10व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकविलेले आहे. वेळोवेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देणे, आर्थिक मदत करणे हे त्यांनी नेहमी करत आलेले आहे. मॅमनी आजपर्यंत शाळेत येणाऱ्या पालकांचा, अधिकारी वृंदांचा मान सन्मान करायला त्या कधीही विसरल्या नाही. मुख्याध्यापक पदाचा त्यांनी कधीही अभिमान बाळगला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत, शिक्षकांसोबत प्रत्येक उपक्रमात आनंदाने आणि खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या आणि शाळेचे उपक्रम यशस्वी केले. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे ती सुद्धा आदरणीय सौ धोटे मॅडम यांचीच कृपा आहे. मित्रांनो, नाहीतर कराई मास्तर कधीचाच हरला असता. मला व माझ्या परिवाराला मॅडमनी कधीही काही कमी पडू दिले नाही. जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत मॅडम नेहमी पाठीशी उभ्या राहिल्या. गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीमध्ये मॅमचा मोलाचा वाटा आहे. नृत्य स्पर्धेकरिता वर्धेला गेलो असता स्पर्धेला झालेला उशीर पाहून धोटे सर आणि धोटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेली जेवणाची व्यवस्था मी कधीही विसरणार नाही. मॅडमच्या सानिध्यात आणि मार्गदर्शनाखाली कार्य करताना मी स्वतःला धन्य समजतो. मित्रांनो, ज्यावेळी कुणीही माझ्या पाठीशी उभी नव्हते अशावेळी धोटे सर आणि मॅडम देवदूताप्रमाणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. माझ्यासारख्या एकाकी पडलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहिलेल्या आदरणीय धोटे सर, आदरणीय धोटे मॅडम व धोटे कुटुंब यांना साष्टांग दंडवत. धोटे मॅडम यांनी नोकरी आणि कुटुंब हे एकावेळी सांभाळायचे जिकरीचे काम सार्थक करून दाखवले. यामध्ये धोटे कुटुंबाची मुलाची साथ मॅडमला मिळाली. आज मॅडमचा मुलगा इंजिनियर आहे आणि मुलगी नागपूर येथे उच्च शिक्षण घेत आहे. मित्रांनो, सांगण्यासारखे खूप आहे, परंतु वेळेचे भान ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. आदरणीय धोटे मॅडम यांनी आपल्या आयुष्यातील 33 वर्ष विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्यासाठी स्वतःचे सुख दुःख बाजूला ठेवून खर्ची घातली. मॅमच्या जाण्याने त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही. त्या सदैव आमच्या आठवणीमध्ये असणार आहे. तसेच आपले सर्वांचे प्रिय दिलीप भाऊ यांनी सुद्धा आपल्या शाळेसाठी खूप श्रम घेतले आहे. यांची सुद्धा उणीव कधीच भरून निघणार नाही. आज आपल्या आवडत्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व आदरणीय सौ धोटे मॅडम व आदरणीय दिलीप भाऊ सेवानिवृत्त होत आहे. या दोघांच्या कार्याला आणि कर्तव्यनिष्ठतेला माझा मानाचा मुजरा. यांना निरोगी आयुष्यासाठी, आनंददायी जीवन जगण्यासाठी माझ्याकडून व विवेक परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शेवटी एवढंच म्हणेन, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे. चालता चालता पायामधले बळ तेवढे जपत जावे. कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांस ठावे. तुमच्या आठवणीच्या भिंडोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे. धन्यवाद मित्रांनो.